इथं आपण मेथीची पानं घेतल्या. आता ती आपण कापून घेऊया. एकदम बारीक नाही कापायची, थोडी मोठी मोठीच कापायच्या. इथं मेथीची पानं आपली कापून झालेली आहे. इथं आपला फ्राय पॅन तापत ठेवला होता. फ्राय पॅन तापलाय, त्यामध्ये थोडंसं तेल ओतूया. गॅस फास्ट होता, गॅस बारीक केलाय. त्यामध्ये कापलेली मेथी टाकून घेऊ आणि इथे मेथी आपल्याला परतून घ्यायची आहे. मी गॅस मिडियम करते. मिडियम गॅसवर आपण मेथी परतून घेऊ. मेथीमधलं पूर्ण पाणी सुकून घ्यायचं आहे आपल्याला. तर मेथी आपली परतून झाली आहे. इथं आपण फ्राय पॅन तापत ठेवलाय. त्यामध्ये ओतणारे तेल 2 मोठे चमचे तेल ओतले. तेल चांगलं तापलं की त्यामध्ये टाकणारे थोडंसं जिरं. जिऱ्याला छान फुलून द्यायचंय. गॅस बारीक आहे माझा. आपल्या इथं जिरं छान फुललंय. त्यामध्ये बारीक कापलेला कांदा टाकूया. तर मीडियम गॅसवर आपण हा कांदा चांगला परतून घेऊ. छान असा गुलाबी कलर आला पाहिजे कांद्याला. इथं कांदा आपला हलका गुलाबी झालाय. त्यामध्ये टाकणारे आलं लसूण छान परतून घेऊया. कच्चेपणा गेला पाहिजे आलं लसणाचा. आलं लसूण छान परतून झाले. त्यामध्ये टाकणार एक टोमॅटो. तुम्हाला पाहिजे तर मिक्सरला बारीक प्युरी करून घ्या. टोमॅटो आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे. आपल्याला टोमॅटो तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे. आपण इथं गॅस बारीक करूया. टोमॅटोला छान तेल सुटले. त्यामध्ये मसाले टाकूया. काश्मीरी लाल मिरची पावडर, धनिया पावडर, थोडीशी हळद, तिखटवाली लाल मिरची पावडर. सगळे मसाले छान परतून घेऊ. इथे आपले मसाले छान परतून झालेत. त्यामध्ये टाकणारे आपण दही एकदम बारीक 2 चमचे टाकते. दही टाकल्यानंतर आपण हे छान मिक्स करून घ्यायचे. आंबट दही नका टाकू. आपलं नॉर्मल साधं दही असतं ना, बिगर आंबट, ते दही टाका. दही टाकल्यानंतर आपण मसाले छान मिक्स करून घेतले आणि परतून घेतले. तुम्ही बघत असाल तेल सुटले साईडने. त्यामध्ये आपण चवळी टाकणार आहे. इथं मी मोठी चवळी घेतली आहे. चवळी टाकूया शिजलेली. मिक्स करून घेऊ. इथं छोटीवाली चवळी नाही घ्यायची, मोठी चवळी घ्यायची. सगळीकडून चांगले मिक्स करून घेऊया आपण. यामध्ये ओतूया थोडंसं पाणी. मिक्स करून घेऊ. परत थोडंसं पाणी ओतले. छान मिक्स करून घेतले आपण. इथे त्याच्या 2 मिनिटासाठी झाकण ठेवूया. गॅस मिडियम करू. झाकण काढूया. हलकीशी उकळी यायला लागली आहे. त्यामध्ये टाकूया मेथी. मिक्स करून घेऊ. मेथी टाकल्यानंतर चांगले मिक्स करून घ्यायचे सगळीकडून. गॅस मिडियम करायचा आहे आणि झाकण ठेवायचे 2 ते 3 मिनिटासाठी. 2-3 मिनिटं झाल्यात. झाकण काढू. खूप सुंदर दिसते भाजी आपली. त्यामध्ये टाकू गरम मसाला, चवीनुसार मीठ आणि फ्रेश क्रीम. थोडंसं फ्रेश क्रीम टाकणार आहे. कोथिंबीर. सगळं मिक्स करून घेऊ. इथं आपलं छान मिक्स करून झाले. त्यावरती आपण 1 मिनिटासाठी फक्त झाकण ठेवूया. झाकण काढूया आपण. छान शिजली आपली चवळी. सगळीकडून मिक्स करून घेऊ. तुम्हाला कशी वाटली माझी चवळी आणि मेथीची रेसिपी कमेंट करून सांगा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा, शेअर करा आणि एक लाईक मात्र करा. चला, इथं आपली छान अशी तयार झाली चवळी मेथी. तुम्ही चवळीची भाजी कशी करता ही मला कमेंट करून नक्की सांगा. गॅस बंद करूया.